नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मला गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला खूप आवडतात, म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आले नवरात्री सिरीज, ज्यात आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहोत, पण जरा वेगळ्या तऱ्हेने. मी तुम्हाला कथा सांगणार आहे आणि त्याचे चित्रीकरण तुम्ही AI व्हिज्युअल्सच्या माध्यमातून बघणार आहात. आता देवी महात्म्यमला दुर्गा सप्तशती असेही म्हणतात. हे मार्कंडेय पुराणातील सुमारे 5वे व 6वे शतकातील 700 श्लोकांचा एक ग्रंथ आहे. हा शक्त परंपरेतील एक मूळ ग्रंथ असून देवीला सर्वोच्च दैवी माता म्हणून गौरवितो. नवरात्र आणि दुर्गा पूजा या उत्सवांमध्ये हा ग्रंथ पारंपरिकरित्या संपूर्ण वाचला किंवा पठन केला जातो. स्वतः ग्रंथात असे सांगितले आहे की याचे श्रवण किंवा पठन केल्याने आशीर्वाद प्राप्त होते आणि संकटांचे निवारण होते. याची सुरुवात एका कथेतून झाली. ही कथा अशी आहे की महर्षी मेधा एका पराभूत क्षत्रिय राजा सूरत आणि आपल्या निकटवर्तीयांकडून फसवलेल्या समाधी नावाच्या व्यापाऱ्याला ही महिमा सांगतात. हे दोघेही संसारिक दुःखातून मुक्ती शोधत असतात. प्राचीन काळी सूरत नावाचा एक पराक्रमी क्षत्रिय राजा होता. त्याचे राज्य बलवान होते, पण नंतर शत्रूंनी त्याला पराभूत केले. राज्य गमावल्यावर त्याच्या मंत्री व प्रजेनेही त्याला सोडून दिले. अशा अवस्थेत तो निराश व दुःखी होऊन वनात निघून गेला. त्याच जंगलात समाधी नावाचा व्यापारी देखील आला होता. त्यालाही आपल्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी फसवले होते आणि घराबाहेर काढले होते. ह्याच विश्वासघातामुळे तो खूप दुःखी झालेला. राजा सूरत आणि व्यापारी समाधी दोघेही जंगलात भटकत असताना एका आश्रमात पोचले. तिथे त्यांना महर्षी मेधा भेटले आणि दोघांनीही आपली दुःखद कहाणी ऋषींना सांगितली आणि विचारले, आम्ही सर्व काही गमावलं, तरीसुद्धा आमचे मन आपल्या घराबद्दल, कुटुंबाबद्दल व राज्याबद्दल सतत विचार करत असते. असे का होते? ही माया कशी आहे? तेव्हा महर्षी मेधा म्हणाले, हेच देवीची अद्भुत माया आहे. ती सर्व प्राण्यांना बंधनात ठेवते, ज्या कारणांमुळे ज्ञानी मनुष्यसुद्धा संसाराला घट्ट चिकटून राहतो. तीच देवीची माया आहे. त्यांनी सांगितले की हीच माया दैवी स्वरूपाची असून तीच जगाची उत्पत्ती, पालन व संहार करणारी सर्वोच्च शक्ती, आदिशक्ती आहे. त्यानंतर महर्षी मेधा यांनी राजा सूरत व समाधी यांना देवीची महिमा आणि तिच्या पराक्रमांच्या कथा सांगायला सुरुवात केली. आणि त्या सर्व कथा आपण बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. त्यासाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.